आम्हाला माहिती आहे की आतून अनेक जखमा घेऊन तू जगत आहेस. लोकांनी, तुझ्या जवळच्या माणसांनी तुला बोललेले काही शब्द इतके खोलवर तुझ्या मनाला लागलेले आहेत की त्यांची वेदना आजही तुझ्या मनात जिवंत आहे. बाळा, जेव्हा लोकांनी तुझी थट्टा केली तेव्हा तुला सर्वात जास्त दुःख त्यांच्या शब्दांचे नव्हते, तर तुला दुःख याचे होते की ज्यांच्यावर तू एवढा विश्वास ठेवलास, ज्यांना तू आपले मानलेस, त्याच लोकांनी तुला कमी लेखले. परक्यांचे बोलणे, त्यांचे आरोप एक वेळेस माणूस सहन करू शकतो, पण आपल्या माणसांचे शब्द हृदयात खोलवर जखम करतात. बाळा, आज आम्ही तुला एक सत्य सांगतो. तुझ्यावर हसणारे लोक तुझ्या भविष्याला ओळखू शकलेले नाहीत. त्यांनी तुझी आजची परिस्थिती पाहिली, पण तुझ्या उद्याचे चित्र आम्ही पाहत आहोत. त्यांनी तुझ्या अडचणी पाहिल्या, पण आम्ही तुझ्या विजयाचा क्षण पाहत आहोत. बाळा, प्रत्येक गरुडाला आकाशात झेप घेण्याआधी वादळांचा सामना हा करावा लागतो. प्रत्येक हिऱ्याला चमकण्याआधी घाव सहन करावा लागतो. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपमान लपलेले असतात, हे लक्षात ठेव. त्यामुळे तू कोणी साधी आत्मा नाहीस. काहीतरी मोठे करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. म्हणूनच तुझ्या मार्गात एवढे अपमान, एवढे दुःख येत आहेत, हे तू लक्षात घे. आज तुला वाटत आहे की माझ्याच वाट्याला इतका संघर्ष का येत आहे? कारण बाळा, तुला आम्ही सामान्य बनवत नाही आहोत. आम्ही तुला मजबूत बनवत आहोत. जे सहज मिळते ते लवकर संपतेही, पण जे संघर्षातून मिळते त्यांची किंमत कायम राहते. बाळा, ज्या लोकांमुळे तुम्ही रडलेला आहात त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये तुम्ही द्वेष ठेवू नका, कारण द्वेष मनाची शक्ती कमी करतो. त्याऐवजी आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. आम्ही जेव्हा न्याय देतो तेव्हा तो सर्वांना दिसतो. तुला फक्त तुझ्या मार्गावर चालत राहायचे आहे, पूर्ण विश्वास ठेवून. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. नदी कधीच मागे वळून पाहत नाही. तिच्या वाटेत कितीही दगड आले तरीही ती समुद्रापर्यंत पोहोचतेच. तसेच तुझाही प्रवास आहे. काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून तू कधीच थांबू नकोस. तुझ्या ध्येयाच्या दिशेने न थांबता पुढे पुढे तू चालत राहा. तुझे कल्याणच होणार आहे. बाळा, तुम्ही आम्हाला अनेकदा विचारता, स्वामी, माझी वेळ कधी येणार? तर बाळा, तुझी वेळ सुरू झालेली आहे. तू अजून तिला ओळखू शकलेली नाहीस, पण अनेक गोष्टी तुझ्या बाजूने फिरू लागलेल्या आहेत. जे काम अडलेले होते ते हळूहळू मार्गी लागत आहे. जिथे नकार मिळत होता तिथे संधी मिळत आहेत. जिथे तुला अंधार वाटत होता तिथे प्रकाश दिसत आहे. हे बदल तुझ्या आयुष्यात होत आहेत. त्यामुळे तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात ही झालेली आहे. एकदम कोणतीही गोष्ट घडत नसते. टप्प्याटप्प्याने हळूहळू गोष्टी घडत असतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस, फक्त विश्वास ठेव. बाळांनो, जेव्हा बांबूचे झाड लावले जाते तेव्हा अनेक वर्षे जमिनीवर काहीच दिसत नाही, पण त्या काळात त्या बांबूची मुळे खोलवर वाढत असतात, आपली पकड मजबूत करत असतात. आणि एक वेळ अशी येते की त्या बांबूच्या झाडाची उंची अगदी झपाट्याने वाढत जाते. तुझी अवस्थाही आज त्या बांबूसारखीच आहे. त्यामुळे विश्वास ठेव, तुझी उंचीही अशीच झपाट्याने वाढणार. आज तुझी मुळे ही खोलवर घट्ट पकड धरत आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. लोकांना वाटते की तू काहीच करत नाहीस, तुला यश मिळत नाही, तुझ्या आयुष्यात काही बदल होत नाही, पण त्यांना हे दिसत नाही की आम्ही तुझी पायाभरणी करत आहोत. आणि जेव्हा तुझ्या यशाचा काळ सुरू होईल
तेव्हा अनेक लोक आश्चर्यचकित होतील. बाळा, कधी कधी आम्ही उशीर करतो तो देखील तुझ्या भल्यासाठीच असतो. कारण जर काही गोष्टी तुला आधी मिळाल्या असत्या तर कदाचित त्याची किंमत तुला कळली नसती. म्हणून आम्ही तुला योग्य वेळी योग्य गोष्ट देत आहोत. आज जे अश्रू तू ढाळत आहेस, पण ते उद्या तुझे आनंदाचे कारण बनतील. आज तू जो अपमान सहन करत आहेस तो उद्या तुझ्या सन्मानाचा पाया बनेल. आज तू ज्या लोकांमुळे दुःखी आहेस तेच लोक उद्या तुझ्यात झालेला बदल पाहून चक्क होतील. त्यामुळे स्वतःवर शंका घेणे आता थांबव. तुझ्यात खूप सामर्थ्य आहे. स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस. त्यापेक्षा कितीतरी जास्त तू शक्तिशाली आहेस. तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ कायमचा नाही. जसा पाऊस कायम राहत नाही तसा हा संघर्षही कायम राहणार नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घे. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात, काय चर्चा करतात यापेक्षा आम्ही काय म्हणतोय, आम्ही तुला काय सांगत आहोत यावर तू विश्वास ठेव. याकडे लक्ष दे. त्यानेच तुझे भले होणार आहे. हे लक्षात ठेव. लोक तुझ्या भूतकाळावर बोलतील. आम्ही तुझ्या भविष्याबद्दल बोलत आहोत. लोक तुझ्या चुका मोजतील. आम्ही तुझ्या प्रयत्नाचे फळ देत आहोत. लोक तुला कमी लेखतील. आम्ही तुला उंच नेण्याची तयारी करत आहोत. बाळा, तुझ्यासाठी एक सुंदर सकाळ तयार होत आहे. एक अशी वेळ येत आहे जिथे तुला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावे लागेल आणि म्हणावे लागेल, स्वामी, त्या काळात मला काहीच समजत नव्हते, पण आज मला समजते की तुम्ही माझ्यासाठी किती मोठी योजना तयार केली होती. त्यामुळे बाळा, थोडा धीर धर. तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि संयम ठेव. कारण ज्या लोकांनी तुझे हसू केले त्यांना लवकरच तुझ्या यशाचे कौतुक करावे लागणार आहे. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात सूड नसेल, गर्व नसेल, फक्त आमच्याबद्दल कृतज्ञता असेल. कारण तुला समजेल की जे काही घडले ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडले. बाळा, तू काळजी करू नकोस. ज्यांनी तुझे हसू केले त्यांचे हसू होणार. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होणार. त्यांना समजेल की त्यांनी एका मौल्यवान व्यक्तीला कमी लेखले होते. त्यांना समजेल की तुझ्यामध्ये किती मोठी क्षमता होती. तुम्ही खरे होता. बाळा, तुम्ही खास आहात. तुम्ही निवडलेला आहात. तुझ्या संघर्षांना अर्थ आहे. तुझ्या अश्रूंना किंमत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आम्ही तयार करत आहोत. फक्त थोडा धीर धर. तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या या आईचा आशीर्वाद, तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे. त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. आणि तू काळजी करू नकोस. ज्या लोकांनी तुझे हसू केले त्या लोकांचे देखील आता हसू होणार आणि ते तू स्वतः पाहणार. विश्वास ठेव. तुला न्याय नक्कीच मिळणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आज आम्ही तुला एक गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत. तू खूप दिवसांपासून मनात वेदना घेऊन जगत आहेस. अनेकांनी तुला कमी लेखले, तुझी थट्टा केली, तुझ्या परिस्थितीवर हसले, तुझ्या अपयशाची खिल्ली उडवली. तरी देखील तुम्ही शांत राहिला. सर्व काही गप्प सहन केले. तुझ्या डोळ्यातील अश्रू तू लपवलेस आणि फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमचे नाव घेत पुढे पुढे चालत राहिलीस. बाळा, तुला वाटत असेल की त्या लोकांनी तुला हरवले, पण आम्ही तुला सांगतो, कोणाच्याही हसण्याने तुझी किंमत कमी होत नाही. सूर्याला ढग झाकू शकते, पण त्याचा प्रकाश लपवू शकत नाही.
त्याचप्रमाणे लोकांनी तुझ्यावर हसून तुझे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्यातील प्रकाश आम्ही कधीच कमी होऊ दिला नाही. ज्या दिवशी लोक तुझ्यावर हसत होते त्या दिवशी आम्ही तुझ्या भविष्याची तयारी करत होतो. ज्या क्षणी तुला वाटत होते की सगळे संपले त्या क्षणी आम्ही तुझ्यासाठी नवीन मार्ग निर्माण करत होतो. तू फक्त तुझे दुःख पाहत होतास, पण आम्ही तुझ्या आयुष्याचा सुंदर अध्याय लिहित होतो. त्यामुळे बाळा, तू काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, एक गोष्ट तू लक्षात ठेव. जग यशस्वी माणसाचे कौतुक करते, पण संघर्ष करणाऱ्या माणसावर हसते. कारण त्यांना तुमच्या मनातील जिद्द दिसत नाही, त्यांना तुमच्या प्रार्थना दिसत नाहीत, त्यांना तुमचे जागून काढलेले रात्रीचे क्षण दिसत नाहीत. ते फक्त तुमची परिस्थिती पाहतात. पण आज आम्ही तुला सांगतो, जे लोक तुझ्या स्वप्नांवर हसले तेच तुझ्या यशाच्या गोष्टी इतरांना सांगतील. बाळा, तुझी शांतता ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी ताकद आहे. तू प्रत्युत्तर दिले नाहीस म्हणून तुला कमी समजले गेले, पण आम्ही पाहत होतो की तू किती संयमाने सगळे सहन करत आहेस. संयमाची परीक्षा ही कठीण असते, पण त्याचे फळ ही खूप गोड असते. आज तू ज्या वेदना अनुभवत आहेस त्याच वेदना उद्या तुझ्या सामर्थ्याचे कारण बनतील. ज्या जखमांमुळे तू आज रडत आहेस त्याच जखमा तुला अधिक मजबूत करतील. आणि जे लोक तुझ्यावर हसले होते आता त्यांना समजेल की त्यांनी किती मोठी चूक केली आहे. बाळा, तुला आठवते का, प्रत्येक वेळी तुम्ही एकटे पडला, एकटेच रडत होता. तुझे दुःख समजून घेणारे कोणीच नव्हते. लोकांनी तुला सल्ले दिले, पण तुझ्या मनातील वेदना कोणीही समजून घेतली नाही. त्या प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्या जवळच होतो. तू आमचे नाव घेतलेस. तुला वाटत होते की आम्ही शांत फक्त पाहतच आहोत, काहीच करत नाही. पण आमची शांतता म्हणजे आमची अनुपस्थिती नव्हती. आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतो, कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली आहे. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो, आणि तुझ्या यशालाही योग्य वेळ लागणार होता. पण आता ती वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात असे बदल घडणार आहेत की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. तू ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून प्रार्थना करत आहेस त्याचे दरवाजे उघडू लागतील. अडलेली कामे पूर्ण होतील, बंद वाटणारे मार्ग खुले होतील, आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हसू फुलेल. बाळा, एक दिवस असा येईल की जे लोक तुझ्यावर हसले, ज्यांनी तुझी चेष्टा केली, तेच लोक म्हणतील, आम्ही याला चुकीचे समजलो. तेव्हा तुला काहीही बोलायची, काहीही सिद्ध करण्याची गरजच पडणार नाही. तुझी परिस्थिती, तुझे यश आणि तुझ्या चेहऱ्यावरील समाधानच सर्व उत्तर देईल. बाळा, आम्ही तुला सूड घ्यायला सांगत नाही, कारण सूड घेणे हे तुझे काम नाही, ते आमचे काम आहे. तुझे काम फक्त पुढे चालत राहणे आहे. तुझ्या कामावर, तुझ्या कर्मावर लक्ष देणे आहे. न थांबता तुझे प्रयत्न करत राहणे आहे. तुला तुझ्या स्वतःला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जायचे आहे. तुला खूप यशस्वी बनायचे आहे. ज्यांनी तुझे हसू केले त्यांच्यासमोर बोलून, तुझी बाजू त्यांना पटवून देऊन स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुझे यशच त्यांना उत्तर देणार. बाळा, आम्ही जाणतो आज तुझ्या मनात अंधार आहे. काय होणार, कसे होणार, कधी होणार हे प्रश्न तुला खूप सतावत आहेत. पण तरी देखील विश्वास ठेव. रात्रीनंतर सकाळ ही येतेच, वादळानंतर आकाश स्वच्छ होतेच, आणि दुःखानंतर आनंद येतोच. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आजपासून तू रडणे कमी कर, चिंता कमी कर, आणि मुख्य म्हणजे
काय होणार, कधी होणार, कसे होणार हा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. ते सर्व तू आमच्यावर सोड. बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग कोणतीही काळजी तू करू नकोस. ते सर्व आम्ही पाहून घेतो. आणि तू या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणे बंद कर. लोक काय बोलतात, तुझ्यासोबत कसे वागतात याकडे तू लक्ष देऊ नकोस. आमच्या नामजपामध्ये तू वाढ कर. त्यामुळे तुझे मन शांत होईल. तुझ्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येणार नाहीत आणि तू काळजी करू नकोस. आम्ही जे ठरवलेले आहे ते होणारच. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. फक्त विश्वास ठेव. ज्यांनी तुझे हसू केले तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. त्यामुळे खचू नकोस. तुझी वेळ आता जवळ आली आहे. आमचा आशीर्वाद आणि आमची साथ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. कोणत्याही गोष्टीने तू घाबरू नकोस. काळजी करू नकोस. तुला न्याय नक्कीच मिळणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.